आज आपण 4 प्रकारचे जीवनमुक्त प्राणी याविषयी माहिती घेऊया. नामानंद स्वामींच्या आश्रमात सर्व शिष्य बसलेले असताना एका शिष्याने गुरूंना प्रश्न विचारला, स्वामी, श्री दत्तांची आराधना केल्याने शीघ्र मोक्ष प्राप्ती होते. यासाठी काही साधना, मंत्र, विधाने आहेत का? माझ्या शंकेचे समाधान करून मला कृतार्थ करावी. यावर प्रसन्न चित्ताने स्वामी म्हणाले, हे पुत्र, वासना त्याग म्हणजेच मोक्ष आहे. वासना म्हणजे इच्छा. अनेक प्रकारच्या इच्छा, आपल्या इच्छा कधीच संपत नाहीत. एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी. अनंत 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 इच्छा असतात. एक पूर्ण झाली तरी समाधान होत नाही. त्याच्या पुढच्या आपण संकल्पाच्या यादीमध्ये इच्छा ह्या वाढतच चाललेल्या असतात. ती न संपणारी प्रक्रिया आहे. तर वासना त्याग म्हणजेच मोक्ष आहे. ज्या वेळेला आपल्या इच्छा कमी होती त्यावेळेलाच आपण मोक्षाच्या दिशेने प्रवास करणार आहोत. मॅडम शरीर कितवं पतन आहे मग प्रकरण? मी 138 पान वाचते. ठीक आहे, ठीक आहे. हा. यावर प्रसन्न चित्ताने श्री स्वामी म्हणाले, हे पुत्र, वासना त्याग म्हणजेच मोक्ष आहे. शरीर पतनानंतरच मोक्ष मिळतो असा नियम नाही. शरीर प्रारब्धानुसार शरीराला विविध अनुभव येत असतात. ज्या सत्पुरुषाचा जीवात्मा मुक्त अवस्थेत असतो त्याला जीवनमुक्त असे म्हणतात. शरीर सोडल्यानंतरच मोक्ष मिळतो असं काही नाहीये. तर शरीर धारण केलेलं असताना सुद्धा मोक्ष मिळू शकतो असं इथं लिहिलेलं आहे. तर प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार, शरीराच्या प्रारब्धानुसार, मागच्या जन्मांच्या अनुभवानुसार प्रत्येक शरीराला वेगवेगळे अनुभव येत असतात. ज्या सत्पुरुषाचा जीवात्मा मुक्त अवस्थेत असतो त्याला जीवनमुक्त असे म्हणतात. आपल्या इष्टदेवतेच्या सतत सानिध्यात राहणे यालाच सालोक्य मुक्ती असे म्हणतात. या अवस्थेत साधक इष्टदेवतेच्या लोकात राहतो. यापेक्षा अधिक पुण्यवान भक्तांना इष्टदेवताच्या समीप राहण्याचे भाग्य लागते. त्याला सामिप्य मुक्ती असे म्हणतात. आता हे जे देवांच्या सानिध्यात राहणे हे हिरण्यगर्भ या प्रकरणामध्ये योगी कथामृतमध्ये आलेलं आहे. आणि हे वेगवेगळे आपण लोक सुद्धा फिरून आलो ना, तेच वर्णन हा आहे. हा आणि त्याच्यात आपण ध्यानातून डिटेल बघितलंय की या हं. आयामात आपण फक्त देवांच्या आयामात जातो, म्हणजे सालोक्य मुक्ती. आता तुम्हाला कुठली आई मला चॅट बॉक्स मध्ये टाका बरं का. सालोक्य मुक्ती म्हणजे देवांच्या आयामात राहणे. साधारण मला वाटतं 6वा किंवा 7वा आयाम तो असेल. आता पुढं बघा काय मॅडम, वाचा. यापेक्षा विशेष पुण्य करणाऱ्या भक्तांना इष्टदेवतांचेच स्वरूप प्राप्त होते. त्याला सारुप्य मुक्ती असे नामाभिमान आहे. म्हणजे देवताचं स्वरूप प्राप्त होतं, म्हणजे आपणच देव होऊन जातो. म्हणजे हेच आपण त्रिपुर सुंदरी ध्यान करताना, कुंडलिनी शक्ती ध्यान करताना, देवी ध्यानामध्ये हे सगळं आपण ध्यानाच्या माध्यमातून केलेलं आहे. यापेक्षा विशेष पुण्य करणाऱ्या भक्तांना इष्टदेवतांचेच स्वरूप प्राप्त होते. मीच देवी आहे, मीच सर्व काय काही आहे, मी सर्व काही करू शकते, हेच इथं सारुप्य मुक्ती यालाच म्हणतात. हे जर आपण ध्यान, मीच देवी आहे, देवी तत्व जर स्वतःमध्ये अंगीकारली तर आपल्याला सारुप्य मुक्ती ही मिळणार आहे. यापेक्षा उच्च स्थिती प्राप्त झाली, यापेक्षा पण उच्च स्थिती आहे. यापेक्षा सुद्धा उच्च स्थिती प्राप्त झाली म्हणजे भक्त देवतांच्या चैतन्यातच एक रूप होऊन जातो. म्हणजे त्या चैतन्यामध्ये चैतन्य आणि ती व्यक्ती असं द्वैत राहत नाही. अद्वैत भाव इथं निर्माण होतो आणि आपण चैतन्य रूपच होऊन जातो, म्हणजे देवच होऊन जातो. या अवस्थेस सायुज्य मुक्ती असे म्हणतात. म्हणजे त्या चैतन्याचं, त्या देवतेचं, त्या ऊर्जेचं स्वरूप आणि आपलं स्वरूप हे एकच असतं.
या आध्यात्मिक चिंतनात दत्तभक्त इहलोकी राहूनच सालोक्य मुक्तीचा अनुभव घेत असतात. ते शरीराने म्हणजे एक मिनिट प्रारब्धात म्हणजे बघा हा, लक्षात आलं का? आपण मुक्तीचं म्हणतो, याच्यातही चार प्रकारच्या मुक्ती आहेत. एक म्हणजे बघा, आपल्या इष्टदेवतेच्या सतत सानिध्यात राहणे. आणि इहलोकी दत्तभक्त हा काय करतो? पूजा अर्चा कर्मकांड करतो. त्याला कुठली मुक्ती मिळणार आहे? म्हणजे पहिली मुक्ती मिळणार आहे की सालोक्य मुक्ती मिळणार आहे? कारण तो देवाच्या सानिध्यात म्हणजे भक्तीत रममाण होतो, म्हणून तो हं, इहलोकी सुद्धा ते मिळवतो. पण इष्टदेवतांच्या रूपातच जाणे याला सामिप्य मुक्ती म्हणतात. आणि मग चैतन्यात जर हे होतं, सारुप्य मुक्ती आणि सायुज्य मुक्ती. या ज्या चार मुक्त्या आहेत त्या समजून घ्या, तुम्हाला कुठली हवी आहे ते बघा. आणि मग तुम्हाला देवाची भक्त म्हणून सेवा करायची आहे. म्हणजे आपण बघितलं ना आयामात, की आपण कृष्णाचे पाय चेपतोय, वैकुंठात जातो आणि आपण विष्णूचे पाय चेपतोय. मग आपल्याला पाय चेपायचे, विष्णूची सेवा करायची आहे का विष्णूच्या जास्त समीप राहायचंय? का आपल्याला विष्णू बनून राहायचंय, विष्णूच्या रूपात राहायचंय? का आपल्याला विष्णूच बनायचं आहे, सगळा विष्णूचा क्रिएटरचा प्रिझर्वेटरचा रोल करायचा आहे? मी तिथे एक्सप्लेन केले ध्यान करताना. ते म्हणून खूप महत्वाचं आहे ते ध्यान करणं. तर याच्यात तुम्हाला काय हवंय मला सांगा. कुठली मुक्ती हवी आहे? चॅटबॉक्स मध्ये टाका आणि मॅडम पुढे जा तुम्ही. या तुम्हाला अवस्थेस हा, सायुज्य मुक्ती असे म्हणतात. या आध्यात्मिक चिंतनात दत्तभक्त इहलोकी राहूनच सालोक्य मुक्तीचा अनुभव घेत असतात. ते शरीराने प्रारब्धाचे भोग घेत भोगत असले तरी मनाने ते श्री दत्तप्रभूंच्या चरणाशी सतत निमग्न असतात. त्यांना सदैव श्री दत्तप्रभूंचेच ध्यान असते. सृष्टी, धर्म आणि सूक्ष्म सृष्टीतही कालचक्र हे चालूच असते. सृष्टीचा चित्विलास अंतर्दृष्टीने पाहून दत्तभक्त आनंदाने विभोर होतो. स्वार्थरहित योगाच्या दिव्य शक्तीने विश्वकल्याण होत असते. योग्यांनी जर शक्ती संपदा मिळवली किंवा सिद्धी मिळवली तर त्यासाठी विश्वकल्याणच केलं पाहिजे योग्यांनी. पण ते स्वार्थरहित केलं पाहिजे. स्वतःसाठी त्या सिद्धी शक्ती न वापरता स्वार्थरहित योगाच्या दिव्य शक्तीने विश्वकल्याणासाठी त्या शक्तींचा उपयोग केला पाहिजे. त्यात त्यांचा निस्वार्थीपणा दिसून येतो. याप्रमाणे हा योगी इहलोकी आपले कल्याण करून सामिप्य मुक्ती प्राप्त करून घेतो. म्हणजे इथं सर्व्हिस टू अदर्स हा पॉइंट आलेला आहे. आपल्याबरोबर आपण विश्वकल्याणासाठी काम केलं पाहिजे. त्यावेळेला आपण सामिप्य मुक्तीकडे प्रयाण करणार आहोत. असा भक्त श्री दत्तप्रभूंच्या दिव्य लीला अंतर्दृष्टीने पाहून त्यांचे मनने चिंतन करून सालोक्य मुक्तीपेक्षा श्रेष्ठ प्राप्त करून सर्वोच्च आनंद प्राप्त करून घेतो. कशामुळं? विश्वकल्याणाच्या कल्पना आता चालू केलेल्या आहेत मॅडमनी. ते यासाठीच केलेले आहेत. फक्त स्वतःकडे न बघता संपूर्ण विश्वामध्ये आपण, आपले घर झालं, आपला तालुका, जिल्हा, देश, राष्ट्र, पृथ्वीच्या बाहेरचे ग्रह आणि आता संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आपण आपली ऊर्जा सर्व गोष्टींसाठी वापरणार आहोत. खूप छान सांगितलं मॅडमनी. बघा, सुलक्षणा मॅडमनी चॅटबॉक्स मध्ये टाकले मला विष्णू बनून राहायचे, आणि मॅडमनी सांगितलं आपण काय करतो. आता हा आपण विष्णूच बनत नाहीये का सांगा बरं? आज सकाळी जे केलं चराचरासाठी, प्राण्यांसाठी, वनस्पतींसाठी, सगळ्या प्लॅनेटसाठी काय केला? विष्णूचाच रोल आपण केला ना, प्रिझर्वेटरचा. म्हणजे आपल्या ज्या काही चालल्यात तंत्र टेक्निक हे किती उच्च लेवलचे आहे तुम्ही लक्षात घ्या. की आपल्याला सुलक्षणा मॅडम म्हणतात मला विष्णू बनायचंय, वाईल आपण ते करतोय इम्प्लिमेंटेशन. म्हणजे आपण त्या रोलमध्ये गेलोच आहोत, जातच आहोत, आणि ह्यांनीच आपण तिथे जाणार आहोत.
म्हणजे आज आ- जे आपण करतोय सोल फॅमिली ग्रुपमध्ये, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसमध्ये, लाईट ग्रुप म्हणून, लाईट बिंग म्हणून, तर ह्या विष्णूच्या प्रिझर्वेटरच्या रोलला आपण चाललोय ना. सगळं इझिली असेंड झालंय, खूप छान झालंय, स्मूथ झालंय, सेल्फ झालंय, प्रोटेक्टेड झालंय, सिक्युअर झालंय, काय काय बोललो आज आपण. म्हणजे विष्णूचाच रोल आहे, म्हणजे आपल्यालाच विष्णू बनायचंय, क्रिएटरही आपल्यालाच बनायचंय. आहोतच आपण, पण आपल्याला चेतनेने तिथे जायचंय. जाणीवेला आपण त्या जाणीवेला पोचणार आहोत. मॅडमनी छान सांगितलं बघा. ठीक आहे मॅडम, कंटिन्यू करा. जीव शरीर बंधनात असताना त्याला अनेक वासना इच्छा आपल्या बंधनात ठेवतात. परंतु जेव्हा त्याला मुक्त अवस्थेचे ज्ञान होते तेव्हा त्याला खूप हलके हलके वाटते. याप्रमाणे इच्छा वासनारहित लघुजीव आनंदात रममाण असतात. लघुजीव म्हणजे ज्यांना अजून मोक्षाची मुक्तीची इच्छाच झाली नाही असे लघुजीव. ते कशामध्ये अडकतात? इच्छेमध्ये अडकतात. परंतु ज्यांच्या इच्छा पुढे गेलेल्या आहेत किंवा त्यांना इच्छा ठेवायच्या नाहीयेत, वासना कमी करायच्या आहेत, त्यांना मुक्त अवस्थेचे ज्ञान होते. तेव्हा त्यांना खूप हलकं हलकं वाटतं. कारण काय हवंय म्हणून त्याचंही आपल्याला खूप हे हवंय, ते हवंय, हे पूर्ण करायचंय, ते पूर्ण, ह्याच्यात आपण अडकून जातो. आणि त्याचं एक मोठं ओझं घेऊन डोक्यावरती ठेवतो की मला अं, हे इस्टेट करायचे, ही प्रॉपर्टी करायची, किंवा मला अजून समाजामध्ये मला नाव कमवायचे, नेम फेम पाहिजे. या गोष्टींचं सुद्धा डोक्यांवरती खूप मोठं बंधन घेतो आणि आपणच त्याच्यामध्ये अडकतो. तर हे ज्या वेळेला आपण मुक्त अवस्थेचं ज्ञान घेतो त्याला आपल्यालाच हलकं वाटतं आणि आपल्या इच्छा मर्यादित होतात की आपण नक्की काय इच्छा केल्या पाहिजेत. आपल्याला त्याच्यामध्ये अडकायचंय का आपल्याला मुक्तीकडं जायचंय. याप्रमाणे इच्छा वासनारहित लघुजीव आनंदात रममाण असतात. सायुज्य मुक्तीचा लाभ झालेल्या दत्तभक्तांमध्ये श्री दत्तलीला यथेच्छ मात्रेने प्रकट होतात. या भक्तांना आणखी काही प्राप्त करून घ्यावे अशी इच्छाच नसते. श्री दत्तप्रभूंचे दर्शन, स्पर्श, संभाषण आणि अनुग्रह प्राप्त झालेल्या भक्तांना त्यांचे सतत रक्षण मिळत असते. इहलोकात किंवा परलोकात प्राप्त होणारे महद ऐश्वर्य श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीच देतात. मानव विविध देवतांना वेगवेगळ्या स्वरूपात भजतात. ते सर्व देव श्रीपाद प्रभूंचे दिव्य अंश असतात. त्या त्या देवतांकडून श्रीपाद श्रीवल्लभ त्या भक्तांना अनुग्रह देतात. म्हणजे सर्व देव शेवटी एकच आहेत आणि श्रीपाद प्रभूंच्या चरणी गेलं तरी श्रीपाद प्रभूच त्या भक्तांना त्या देवांकडून अनुग्रह देतात. पुढचा विषय आहे श्री दत्त आराधनेची विशेषता. यावर मी म्हणालो आपण विविध रूपात असलेल्या देवांची पूजा अर्चा करावी का श्रीपाद श्रीवल्लभांची आराधना करावी. देव श्रीपाद श्रीवल्लभांपेक्षा वेगळे आहेत याबद्दल आपण कृपा करून विश्लेषण करून सांगावे. त्यावेळेला ते सांगतात, नामानंद, एकट्या श्री दत्तांची आराधना केल्यास सर्व काही मिळते. लोक आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या देवांची आराधना करतात. शिवाची पूजा केल्याने विष्णू प्रसन्न होत नाही, तसेच विष्णू पूजेने शिव प्रसन्न होत नाही. सगुण आणि साकार देवांची पूजा केल्याने भक्ताच्या कर्माप्रमाणे फल मिळते. अनेक जन्मातील केलेल्या पाप पुण्याचे फळ क्षीण स्थितीत असेल तर पुण्य महाविशेष मध्ये जमा होते. यावेळी श्री दत्तप्रभूंची भक्ती प्राप्त होते. अशा भक्ताला सर्व सिद्धी प्राप्त होतात. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या प्रारब्धास कोणी बदलू शकत नाही, परंतु श्री दत्त प्रभूंच्या भक्तांच्या बाबतीत मात्र श्री दत्त ब्रह्मदेवाला आदेश देऊ शकतात. जीवाच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक स्थितीला श्री विष्णू कारणीभूत असतात. कच्च्या अवस्थेत असताना महायोग शक्तीने जीवात प्रवेश केल्यास शरीर, मन, बुद्धी त्या शक्तीस सांभाळू शकत नाहीत. कच्ची अवस्था म्हणजे ध्यान. आत्ता आपण थोडंफार ध्यान केल्यामुळं आपली कच्च्या अवस्थेतून आपण थोडंसं पुढे गेलो.
परंतु ध्यान नसताना आपल्याला संपूर्णपणे विचार करण्याची ताकद नसते, तेवढी योग्य निर्णय घेता येत नाही किंवा सदसद्विवेक बुद्धी आपली नसते. ती कच्ची अवस्था. त्या कच्च्या अवस्थेत असताना महायोग शक्तीने शरीरात प्रवेश केल्यास शरीर, मन, बुद्धी या शक्तीला सांभाळू शकत नाही आणि अग्निज्वालेचा दाह झाल्यासारखे वाटते. जीवाचे जीवनमान सुरळीत चालण्यासाठी भगवान विष्णू आपणास सहाय्य करतात. ते प्रत्येकाच्या कर्मानुसार श्रीकृष्ण, श्री दत्तप्रभूंचे अभिन्न अंग आहेत. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत अंगुलीवर धारण केला होता, हे सर्वांना ज्ञात आहेच. गोकुळातील साऱ्या गोपी आणि गोप पूर्वजन्मातील महान ऋषी होते. त्यांनी रचलेले महान ग्रंथ पर्वत रूपाने अवतरित झाले होते. या महान ग्रंथांचे विभेदन होऊन त्यातून प्रचंड महायोग शक्ती निघते, तेव्हा जीवास खूपच हलके हलके वाटते. या सूक्ष्म स्थितीला जीवाला महायोगानंद मिळतो. हा मिळवण्यासाठी कठीण तपश्चर्या लागते. श्रीकृष्ण भगवान आपल्या भक्तांचा, आश्रितांचा संपूर्ण भार स्वतः पेलून घेतात. त्यांचे ग्रंथी विभेदन करून त्यांना शक्ती प्रदान करतात. हे आध्यात्मिक रहस्य आहे. आता इथं ग्रंथी विभेदन एक भाग आलाय. ग्रंथी आपण चक्रांमध्येच आहेत सगळ्या ह्या ग्रंथी. ग्रंथी विभेदन म्हणजे चक्रांच्या द्वारे जागृती करून शक्ती प्रदान करतात. परंतु सगळंच इथं इथे गूढ आहे. हे जे पर्वत आहे, सगळंच गूढ आहे हा करंगळीवर उचलणं आहे, महायोग, हे सगळं हे चक्र आणि स्पाईन याच्याशीच रिलेटेड आहे. हे कळत नाही, एवढं खूप गूढ आहे ते. खूप गूढ आहे हे हा. सगळं. बौद्धिक दृष्टीने पाहिल्यास श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलून सर्वांचे रक्षण करीत आहेत असे वाटते. श्री दत्त प्रभूंचा तो संकल्पच होता. परिस्थितीला बदलायचे, परिणामक्रमाला शीघ्रपणे करण्याचे आदेश ते श्री विष्णूंना देत असत. या प्रक्रियेत भक्तांच्या प्रारब्धामुळे मार्गात येणाऱ्या अडचणी, त्यांचे अनुभव त्यांच्या नकळत त्यांना सुसह्य होत असत. श्रीपाद श्री वल्लभ आपल्या भारी भक्कम विद्यांवर भक्तांचा भार वाहतात. श्रीपाद प्रभू किती दयाळू आणि कारुण्य मूर्ती आहेत. श्रीपाद प्रभूंच्या अवताराचे मुख्य लक्षण त्यांच्याबरोबर सायुज्य स्थिती अनुभवणाऱ्या योग्यांनी 1,25,000 अनुयायी करण्याचा संकल्प केला होता. श्रीपाद प्रभूंच्या अवताराचे मुख्य लक्ष त्यांच्याबरोबर सायुज्य स्थिती अनुभवणाऱ्या. सायुज्य स्थिती म्हणजे आपण काय पाहिलं की देवता स्वरूप चैतन्यात विलीन होणार म्हणजे सायुज्य स्थिती. तर या सायुज्य स्थितीमध्ये अनुभवणाऱ्या योग्यांची 1,25,000 अनुयायी करण्याचा संकल्प दत्तप्रभूंचा होता. त्याची पूर्तता करणे हे होते. ते कर्मबंधनाच्या स्पंदनातून सर्वांना मुक्त स्थितीत आणून रुद्राच्या अंशरूपाने प्रकट होऊन कोट्यानकोटी जन्मांनंतर येणाऱ्या त्या जन्मांचा विनाश करून त्या जीवात्म्याला मुक्ती देतात. म्हणजे चक्रवेद नाही बरं का, सगळं हे ब्रह्मा विष्णू रुद्र, ब्रह्मा हम्म, विष्णू रुद्र हे सगळे चक्रांच्या ग्रंथी आहेत. या प्रत्येक चक्रांच्या प्रत्येक ग्रंथी आहेत. स्फुट होऊन, अंश स्फुट होऊन त्या त्या ईश्वरी गुणांनी भक्तांचे रक्षण होते. चक्राचे भेदन झाले, स्फुट झाले की ती गुणांचे, चक्रांचे गुण विकसित होतात आणि ते संरक्षण सुद्धा होते. आपण बघतो भीती कशामुळे जाते. हम्म, तर हे सगळं त्याचंच वर्णन आहे. त्या त्या आत्म्याच्या संकल्पाने हे होत असतं. हम्म. तर हे सगळं वर्णन आपले चक्र, कुंडलिनी आणि आपली साधना या रिलेटेड आहे. हे सामान्य लोकांना कळू नये म्हणून हे सगळं असं गूढ ह्याच्यात अर्थाने लिहिलेलं आहे. लिहिलं. हा, कंटिन्यू मॅडम. त्यांच्यामधील ब्रह्मा विष्णू आणि रुद्राचा अंश स्फुट होऊन त्या त्या ईश्वरी गुणांनी भक्तांचे रक्षण होते. हे त्या त्या आत्म्याच्या संकल्पाने होत असते. म्हणजे आपण प्रत्येक आत्म्याला संकल्प किती महत्वाचे आहेत.
प्रत्येक आत्म्यानं जर संकल्प केला तरच हे सर्व होणार आहे. जर संकल्प केला नाही तर या गोष्टी होणार नाहीत. भक्तांनी संकल्प सिद्धीसाठी भक्ती मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. एकदा पिठापूरमध्ये श्रीपाद प्रभूंच्या एका भक्तास घोड्यावर बसत असता घोड्याने पाडून टाकले व पायाने तुडवले. त्याला भयंकर जखमा होऊन तो रक्तबंबाळ झाला. त्या जखमी भक्ताला श्रीपादांनी आपला अभयहस्त दर्शविला आणि त्याच क्षणी सर्व जखमा पूर्णपणे बऱ्या झाल्या, जणू काही झाल्याच नव्हत्या. त्याच दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांवर दृढ श्रद्धा आणि भक्तिभाव असणाऱ्या एका भक्ताला कल्पना नसताना 100 मोहरांनी भरलेला एक खंडा सापडला. आपण सकाळी ध्यान करताना वेगवेगळ्या अवयवांना प्रेम प्रकाश दिला तर ते अवयव सुद्धा आपले दुखायचे थांबतात. आणि तसंच इथं अचानक ध्यान आमच्या ग्रुपमध्ये एक जण त्यांनी पहिल्या दिवशी ध्यान अटेंड केलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या मिसेसला लगेच एवढे दिवस राहिलेले लाडकी बहीण योजनेचे पैसे लगेच त्यांच्या अकाउंटला ध्यान झाल्यानंतर 1-2 तासात जमा झाले. तर त्यांनी खूप मला ह्यांनी फोन केला की मॅडम बघा असं असं झालं. तर म्हटलं तुम्ही पहिलं ग्रुपवर पोस्ट करा. ह्या गोष्टी दिसतात तेवढ्या सोप्या नाहीयेत. आपल्याला वाटतं आपण फॉर्म भरला होता, आपण केलं होतं, पण एवढे दिवस काय झालं नाही मग ते आत्ताच काय झालं. आणि केवळ ध्यान केल्यानंतर 1-2 तासात ती घटना घडते. म्हणजे नक्कीच या गोष्टींचा खूप संबंध आहे. श्री व्यंकटप्पय्यांनी प्रभूंना या घटनेविषयी विवरण करून सांगण्याची विनंती केली. यावर श्रीपाद स्वामी म्हणाले, मी माझ्या एका अनन्य भक्ताचे आयुष्य 20 वर्षांनी वाढविले. त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन मी त्याला हे फळ दिले होते. आज त्याला 100 मोहरांनी भरलेला हंडा मिळाला. हा त्याचा महत्भाग्याचा दिवस आहे. ज्याची माझ्यावर मनापासून अनन्य भक्ती असते त्याचा मी दास होतो. जे भक्त मला हृदयात प्रस्थापित करतात ते मला अत्यंत प्रिय असतात. त्रिलोकपती परमेश्वर सुद्धा अशा भक्तांच्या अधीन होऊन त्यांच्याबरोबर संचार करतात. श्री दत्तात्रेयांच्या आराधनेचे फळ. मॅडम ह्याच्यामध्ये एक महत्वाचं स्तोत्र आहे, सिद्धमंगल स्तोत्र. ते वाचलं तर चालेल का? हा वाचा ना, तुम्हाला काय वाटतं ते वाचा. फक्त आम्हाला मध्ये मध्ये गॅप द्या म्हणजे झालं. ओके. ते पिकअप होतं ना, नाही तर मग हे सलग थोडा पॉज घ्या. ओके. श्री नामानंद स्वामींच्या दिव्य सत्संगाचा लाभ झाल्याने सर्वांना अत्यंत आनंद झाला. ते 2 ब्राह्मण नामानंदांना म्हणाले, आम्ही केलेल्या पापाचा आम्हाला पश्चाताप होत आहे. आपण आम्हास उपदेश द्यावा. यानंतर श्री नामानंद स्वामी म्हणाले, तुम्ही एक भुक्त व्रत करा, कष्ट करून धन संपादन करा आणि त्या धनाचा उपयोग सद्ब्राह्मणांना अन्नदान करण्यासाठी करा. त्यामुळे तुमच्या पापांचे क्षालन होईल. असे वर्तन केल्यास श्रीपाद प्रभूंचे प्रत्यक्ष अथवा स्वप्नामध्ये दर्शन होईल. मंत्र दीक्षा मिळाल्यावर सुद्धा तुम्ही सदाचाराने वागले पाहिजे. नुसती दीक्षा घेऊन उपयोग नाही. ही तर मंत्र दीक्षा आहे. तर ती घेतल्यावर संपूर्ण आयुष्यभर सदाचाराने वागण्याचं आपण व्रतच घेतलं पाहिजे. जर तुम्ही पूर्वीच्या सवयीनुसार पुन्हा दुराचारास प्रवृत्त झाल्यास श्रीपाद स्वामी तुम्हास दुप्पट शिक्षा देतील, याचे ध्यान असू द्यावे. दत्तात्रेयांच्या आराधनेचे फल. सुशिला नावाच्या ब्राह्मण स्त्रीने श्री नामानंदांना विचारले, स्वामी, संकटातून कशी सुटका करून घ्यावी? यावर त्या प्रसन्न चित्त नामानंद स्वामींनी सांगितले, आत्मा हा निरंतर असतो. त्याला जन्ममरण नसते. त्याला अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र इजा करू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, वारा त्याला सुकवू शकत नाही. हे भगवद्गीतेमध्ये आलेलंच आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम ददति पावकः. हेच की आत्मा हा निरंतर असतो. त्याला जन्म मरण नसते. त्याला अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र इजा करू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, वारा त्याला सुकवू शकत नाही. मनुष्य मात्र कोट्यावधी वेळा मृत्यू पावून पुन्हा जन्म घेतो. तू अनघा देवीचे व्रत केल्यास तू संसारात सुखी होशील.
तसेच तू देवी समवेत व श्री दत्तात्रेयांची आराधना करून त्यांना संतुष्ट करून घे. असे केल्याने श्री दत्तात्रेय नक्कीच तुझ्यावर अनुग्रह करतील. श्री बापनाचार्युलूंना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी सिद्ध मंगल स्तोत्र लिहिले. प्रत्यक्ष दत्तांच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत. त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगे विलसत राहील. या स्तोत्रात व्याकरणदृष्ट्या कोणताही दोष अथवा त्रुटी नाही. या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधी निषेध नाही. मला ते स्तोत्र श्री बापनाचार्युलूंच्या मुखातून ऐकण्याचे भाग्य लाभले. हे स्तोत्र माझ्या हृदयावर अंकित झाले आहे. तर खाली हे 9 श्लोकांमध्ये सिद्धमंगल स्तोत्र आहे, जे श्रीपादांच्या भक्तीमध्ये अतिशय महत्वाचं आहे. तर ते मी तुम्हाला वाचून दाखवते. श्रीमदनंता श्रीविभूषिता अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्रीविजयी भव. श्रीविद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्रीविजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्रीविजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बाप नार्यनुत श्रीचरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्रीविजयी भव. सवित्र काठक चयन पुण्य फल भारद्वाज ऋषि गोत्र संभवा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्रीविजयी भव. दौचोपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्रीविजयी भव. पुण्यरूपिणी राजमांब सुत गर्भपुण्य फुल संजाता, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्रीविजयी भव. सुमती नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्रीविजयी भव. पीठिकापुर नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्रीविजयी भव. असे दत्त सिद्ध मंगल स्तोत्र आहे. परममंगल अशा सिद्ध मंगल स्तोत्राचे पठन अनघाष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्र सद्ब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. त्याच्या पठनाने मनातील सर्व कामना पूर्ण होतात. जे भक्त मन काया आणि कर्माने श्री दत्तात्रेयांची आराधना करून या स्तोत्राचे पठन करतात, ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र होतात. तसेच याच्या नियमितपणे गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात. बघा, या सिद्धी सुद्धा वायुमंडलात आहेत. त्याच्या नियमित गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्या सिद्धी आकर्षण करण्याची ताकद या स्तोत्रामध्ये आहे, असं इथं सांगितलेलं आहे. पुढचा अध्याय घेऊया आपण. संत रविदास आणि श्रीपादांचे दिव्य मंगल दर्शन. मी या ब्राह्मणद्वयांसमवेत यथाकाली कुरगुड्डीस येऊन पोहोचलो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेले, आदी मध्य आणि अंत नसलेले, चतुर्दश भुवनांचा सार्वभौम असलेले लीलावतारी भगवान श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान करून बाहेर येत होते. त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपाचा अकस्मात दर्शनाने आम्ही अगदी भारावून गेलो. त्यांच्या नेत्रातून अपार प्रेम, करुणा, वात्सल्य ओसंडून वाहत होते.
ते माझ्याजवळ आले. मी भांबावून जाऊन काय करावे हे मला सुचले नाही. ते स्वतःच मला नमस्कार करण्यास सांगत होते. मी त्यांना चरणस्पर्श केल्यावर त्यांनी कमंडलूतील पवित्र जल माझ्या अंगावर शिंपडले. मी दिग्मूढ झालो. ते आपल्या मधुर वाणीने म्हणाले, बेटा शंकर भट्ट, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. या मधुर वाणीचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही. त्यांची वात्सल्यपूर्ण दृष्टी माझ्यावर पडली आणि मी कृतार्थ झालो. समस्त भूतलावरील आपल्या अनंत शक्तीने विराजमान असणाऱ्या श्रीपादांनी आपला वरदहस्त माझ्या शिरावर ठेवला. जसं श्रीपादांनी शंकर भट्टांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला त्यावेळेला शंकर भट्टांची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि त्यांना वेगवेगळे अनुभव यायला लागले. शंकर भट्ट पुढे सांगतात, माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि मला दिसणारी सारी दृश्य सृष्टी अंतर्धान पावल्यासारखी अनुभूती आली. हजार सागर एकदम येऊन मला आलिंगन देत असल्याचा भास झाला. अनंत शक्तीचा विद्युत प्रवाह माझ्या नसानसांमधून वाहत गेल्यासारखा वाटून मोठा दाह झाला. माझे डोळे आपोआप मिटले गेले. नाडी आणि हृदय स्पंदन दोन्ही थोड्या वेळासाठी थांबले होते. माझे मन निर्विकार आणि निश्चल होऊन अनंत शून्यात हरवले. माझ्या हृदयातील चैतन्य अनंत अशा विश्वचैतन्यात विलीन झाल्यासारखे भासले. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर त्यांना काय काय अनुभव आले हे त्यांनी इथं सांगितलेलं आहे. या अवस्थेत मी अत्यंत आनंदात होतो. त्याचे वर्णन शब्दाने करता येणे कठीण आहे. या अत्युच्च आनंदाच्या अवस्थेत माझ्यातून कोट्यानकोटी ब्रह्मांड सृष्टी स्थिती लय पावत आहेत असे मला भासमान झाले. मी यापासून भिन्न नाही असा दृढ विश्वास वाटत होता. मीचा लय झाल्यामुळे मी अव्यक्त अशा आनंदात होतो. मीचा लय म्हणजे अहंकार. अहंकारच नाश झाल्यामुळे लय झाल्यामुळे अव्यक्त अशा आनंदात होतो. हे सर्व मला चित्रविचित्र वाटत होते. तेवढ्यात श्रीपाद प्रभूंनी आपल्या कमंडलूतील जल मोठ्या प्रेमभावे माझ्यावर प्रोक्षण केले आणि मी सहज स्थितीत आलो. संपूर्ण विश्वाचे आदी गुरु असणारे श्री वल्लभ माझ्याकडे हजार मातांचे वात्सल्य डोळ्यात आणून पाहत मंद मंद स्मित करीत होते. किती वाजले? पुढे घ्यायचं का आपण? कोणी सांगेल 5 काय? वाजले. 5 वाजले. वाजले काय? थांबायचं का? मॅडम थांबूयात थांबूयात. तुम्ही ते ओके, स्तोत्र छान म्हटलं मॅडमनी. थँक्यू. मॅडम तुम्ही घेताय छान, वाचताय स्पष्ट खणखणीत आवाजात. पण थोडं काय आहे, अवघड आहे ना समजायला. हा त्यामुळे हा थोडं हा थोडं घ्यायची गरज आहे. त्यामुळे आपण वेळेत संपू, नाही तर मग ते खूप समजत हो नाही. हो हो हं? बरं. चला ओके, धन्यवाद तुम्हाला. धन्यवाद सर्वांना. हा एक महत्वाचं की आता या आहेत अर्चना बेंद्रे मॅडम, आहेत काय? हो आहे मॅडम. आहेत आहेत. त्या मॅडम तुम्ही मला परवा रिक्वेस्ट दिली ना, जॉईनिंग रिक्वेस्ट, त्यावेळेला सुद्धा ती निघून गेली होती. जॉईनिंगची लिंक असते ना कुठलाही कार्यक्रम, एकदाच क्लिक करा, सगळ्यांना सांगते मी. कारण तुम्ही ज्या वेळेला दोनदा क्लिक करता ना, रिक्वेस्ट निघून जाते तुमची, मला नाव फक्त येतं. तर एकदाच क्लिक करा आणि सोडून द्या. मी ऍक्सेप्ट केल्यावर मग तुम्ही जॉईन होत असता त्या बर ग्रुपमध्ये. बर मॅडम. हा आता परत एकदा द्या, कारण बर परवाही देते. तसंच झालं. तर सगळ्यांना हो हे हो महत्वाचं सांगायचंय. हो धन्यवाद देते. सगळ्यांना. चला आता भेटू उद्या आपण. धन्यवाद मॅडम. हो उद्या सुट्टी ना मॅडम? हो उद्या सुट्टी. धन्यवाद. त्या खूप छान रविवारी सजेशन. आपले धन्यवाद. सगळ्या कार्यक्रमांना थँक्यू. सुट्टी आहे. आणि जानेवारी धन्यवाद पासून सुजाता आपण मॅडम. शनिवार रविवार ऑफ ठेवणार आहोत. कुठलाच हो कार्यक्रम शनिवार रविवार नाही. पूर्णपणे शांती
आणि कारण होतंय काय, कार्यक्रम खूप असतात 3. आता बघा, जे ओंकार ध्यान करतायत त्यांना दिवसाला 3-3 आणि सोडावा नाही वाटत ना. हे हम्म. दत्तचरित्रामृत सोडावं नाही वाटत. परत ओंकार ध्यान तर पैसे भरले ते महत्वाचं, सकाळचं ध्यान आहे. त्यामुळं मग त्रेधट त्रिटपीट होती कार्यक्रम करता करता. मी यांना म्हटलं होतं दीपाली मॅडमना, आई महिना ऑफ ठेव. नाही म्हणाल्या त्या. मग सवय पण मोडते म्हणाल्या, हो. उठण्याची सवय मोडते, राहू देत म्हणाल्या. पण मी बघते असं नाही काही लोक म्हणत की नको करायला, कारण चांगलं असल्यामुळं येतोच. मग त्यामुळं आपलं जरा जास्त होतं 3-3 कार्यक्रम म्हणजे. ठीक आहे, चला. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. ओके. सर्वांचे खूप